रोज नाश्त्यामध्ये काय बनवायचं हा एक मोठा प्रश्नच पडतो आणि तिन्ही टाइम भाज्या चपाती खायचं म्हटलं ना तर इतका कंटाळ येऊन जातो ना. म्हटलं चला आज वेगळ्या पद्धतीने काहीतरी बनवूया. तर ओट्स, बीट आणि मसूरपासून एक छान असा स्पंजी डोसा बनवायला घेतलेला. बनला व्यवस्थित, पण त्याचा भाजल्यानंतर कलर, बिटाचा तर कलर व्यवस्थित आलाच नव्हता. त्याच्याबरोबर मग सुक्या खोबऱ्याची चटणी बनवलेली, ते नाश्ता वगैरे करून घेतला आणि त्याच्यानंतर मला 2 साड्यासनी फॉल लावायचे होते. तेच मग दोन्ही तर सुकवायला टाकलेले. असं फरशीवरती ना व्यवस्थित पसरून सुकायला टाकले ना, प्रेस करायची गरज पडत नाही आणि एकदम पटकन सुकून पण जातात. त्याच्यानंतर मग इथं स्वयंपाक करायला घातलेला. छोलेची भाजी, मसाले भात आणि चपात्या बनवून घेतलेल्या. तर सगळा स्वयंपाक वगैरे झाला. त्याच्यानंतर जेवण केलं. ड्रेसिंग टेबल भरपूर दिवस झालं मग पुसलाच नव्हता, त्यामुळे एक नाही म्हणलं चला आज साफ करूया, कारण तेल वगैरे सांडलेलं असताना थोडंफार ते ऑइली होऊन जातं आणि धूळ पण जाते का काय माहिती. सगळ्या फळ्या वगैरे काढून घेतल्या, पुसून साईडला ठेवल्या आणि त्याच्यानंतर मग पूर्ण ड्रेसिंग टेबल पुसून घेतला. पुसल्यानंतर सगळं सामान वगैरे लावून घेतलं आणि दरवाजाची काच लावलेली होती ना त्याच्यावरती थोडंसं स्प्रे करून एक ना न्यूजपेपरनं पुसून काढलं. न्यूजपेपरनं पुसल्यानंतर ना एकदम क्लीन असं काच निघून जाते. ते झाल्यानंतर परत आम्ही मार्केटमध्ये गेलेलो. आठवडे बाजार भरतो आणि त्याच्यामध्ये ना असे आर्टिफिशियल वगैरे ना ज्वेलरी आलेले असतात, गार्ड उभारलेले असतात. तर ते ताईनं मंगळसूत्र घ्यायचं होतं, थोडेफार क्लिपा वगैरे घेतल्या आणि तिथून मग भाजीच्या मार्केटमध्ये मंडीमध्ये गेलेलो. भांडी वगैरे थोडी बघितली आणि त्याच्यानंतर मग भाजी वगैरे घेतली, थोडेफार मसाले वगैरे घेतले आणि घरी आलो. घरी आल्यानंतर ना तनिषनं जेवला नव्हता म्हणून त्याला विचारताना ना त्याचा इतका रडून असा दंगा चाललेला होता. तर तुम्हाला कसा वाटला माझा छोटासा मिनी ब्लॉग? आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.